पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरात पाणी पिण्याचे माठ होते. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, वर्षाचे 12ही महिने प्रत्येक घरात माठातील पाणी पिण्याची सवय होती आणि त्या पाण्यामुळे कधीही कुणाला सर्दी पडसे होत नसे. नंतर घरोघरी फ्रीज आले. त्यानंतर पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवल्या जाऊ लागल्या आणि ते पाणी पिण्यास सुरुवात झाली. आता आले आहेत प्युरिफायर, ज्यामुळे लोक डायरेक्ट नळाचं पाणी पितात. परंतु जी मजा माठाचं पाणी पिण्यात होती ती कशातच नाही, हो ना? आजही उन्हातून आल्यानंतर जर फक्त 1 तांब्या माठातील पाणी पिलं तर तहान तर भागतेच, परंतु गारवाही मिळतो. आजही ग्रामीण भागात घरोघरी मातीचे माठ असतात आणि त्यातीलच पाणी सर्व लोक पितात. शहरात शक्यतो उन्हाळ्यात आडगळीत ठेवलेले माठ शोधून काढले जातात आणि मग त्याचा वापर केला जातो. मंडळी, घरात माठ भरून ठेवणं याचा वास्तुशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. घरात भरून ठेवलेला माठ हा घराच्या भरभराटीसाठी तसंच घराच्या समृद्धीसाठी देखील मोठी कामगिरी बजावतो. चला तर मग जाणून घेऊयात की वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं याचं काय महत्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या माठामुळे घरातील अडीअडचणी आणि संकट सहज सुटतात. आपल्या संकटांचे आणि बाधांचे निराकरण करण्याचे कार्य माठामार्फत होत असते. असं म्हणतात की आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात पितरांचा वास असतो आणि जर पिण्याचे पाणीच भरून ठेवले नाही तर आपले पित्र कुठे वास करतील. पूर्वीच्या काळी दररोज माठातील 1 तांब्या पाणी घेऊन ते महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांना अर्पण केले जात असे. त्यामुळे आपल्या घरातील पितृदोष आपोआप बाहेर पडत असे. पितृदोष असल्यामुळे घरातील कार्यात अडीअडचणी येत राहतात, भांडणं होत राहतात, परंतु आपल्याला कळत नाही हे कशामुळे होत आहे. जर आपण घरात माठ भरून ठेवतो तर तो नेहमी घराच्या उत्तर दिशेला असावा, कारण पिण्याच्या पाण्याची दिशा उत्तर आहे. पाण्याचा माठ किंवा हंडा हे मोकळे होऊ देऊ नये. माठातील कमी पाणी देखील घरातील वादविवाद, भांडणं, तंटे यांचे कारण बनू शकते असं मानलं जातं. घरात जर कोणाला ताणतणाव किंवा दडपण वाटत असेल तर अशा व्यक्तीने माठातील 1 तांब्या भरून घ्यावा आणि सलग 8 दिवस एखाद्या वृक्षाला जाऊन ते पाणी घालावं. यामुळे व्यक्तीचा तणाव, दडपण दूर होते आणि म्हणूनच घरात एकतरी मातीचा माठ असणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर माठातलं पाणी पिल्यामुळे घरातल्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. पाणी पिण्याचा माठ जर घरामध्ये योग्य दिशेला ठेवला असेल तर घरात कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही. तसंच पाणी पिण्याचा माठ योग्य दिशेला, योग्य कोपऱ्यात ठेवल्यास घरातला वास्तुदोष सुद्धा नाहीसा होतो आणि माठातलं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा भरपूर आहेत. मग असा हा आरोग्यदायी माठ जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर तो कोणत्या दिवशी खरेदी करावा, तसंच घरातल्या कोणत्या दिशेला, कोणत्या कोपऱ्यात ठेवावा. मंडळी, उन्हाळा सुरू झाला की सगळेजण माठ खरेदी करतात, कारण माठातला थंडगार पाणी पिण्यासारखी मजा वेगळी कुठलीच नाही. सध्याच्या युगात फ्रीज आणि वॉटर कूलर असले तरी सुद्धा माठातल्या पाण्याची मजा काही औरच असते, नाही का? बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की माठ खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त, शुभ दिवस कोणता आहे? तर तुम्ही कोणत्याही सोमवारी चांगला दिवस पाहून माठ खरेदी करू शकता. ज्या दिवशी तुम्ही माठ खरेदी करून आणाल त्या दिवशी तो साध्या पाण्याने भरून ठेवा. नंतर त्या माठाची पूजा करा आणि मग दुसऱ्या दिवशी तो माठ पिण्याच्या पाण्याने भरा. हा पाणी भरलेला माठ योग्य दिशेला ठेवणं सुद्धा तितकंच महत्वाचं, कारण तरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर घरात काही दोष असतील तर ते सुद्धा निघून जातात. वास्तुशास्त्रानुसार पिण्याच्या पाण्याचा माठ हा जर तुम्ही ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवला तर त्याचे तुम्हाला चांगले लाभ दिसून येतात. तसंच घरात सकारात्मक ऊर्जाही चांगली राहते. त्याचबरोबर घरात पैशाची कमतरता सुद्धा जाणवत नाही. हा माठ कधीच रिकामा ठेवू नका, हे सुद्धा तितकंच महत्वाचं. कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त भरलेला तरी तो नेहमीच असायला हवा. बऱ्याच वेळेस असं होतं की नवीन माठ घरी घेऊन येतो आणि त्याचा उपयोग सुरू करतो. काही दिवसातच या माठाला तडा जातो आणि तेव्हा मात्र आपल्याला वाईट वाटतं, काहीतरी अघटित घडेल अशी शंका मनात येते. जर वारंवार माठाला तडे जात असतील तर घरात वास्तुदोष असण्याची शक्यता असते. तसंच बरेच लोक माठ बदलतात आणि जुना माठ फोडतात. तसं कधीही करू नये. त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या बागेत किंवा कुंड्यांसाठी करू शकता. आपल्या घरातील उत्तर आणि ईशान्य दिशेला माठ ठेवायला जागा नसेल तर तुम्ही तो इतर कुठल्याही दिशेला ठेवू शकता, दक्षिण दिशा सोडून. पण ज्या ठिकाणी गॅस किंवा चूल पेटवतो
म्हणजेच जिथे ज्वाला प्रज्वलित होतात अशा ठिकाणी पाण्याने भरलेला माठ ठेवू नये. त्यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते अशी एक मान्यता आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. दक्षिण दिशेला माठ कधीही ठेवू नका, कारण दक्षिण दिशा नकारात्मक दिशा आहे. ती यमाची दिशा आहे. त्यामुळे या दिशेला माठ ठेवल्यास पाण्यात सुद्धा नकारात्मकता येऊ शकते आणि असं पाणी पिल्याने आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होण्याची शक्यता असते. जर ईशान्य किंवा उत्तर दिशेला जागा नसेल तर तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला माठ ठेवू शकता. मंडळी, आपला उगम मातीतला आणि शेवटही मातीतच. निसर्गाशी समरसता दाखवणारे आणि निसर्गाशी आपल्याला जोडून ठेवणारे माध्यम म्हणजे माती. मातीचे गुणधर्म शरीरासाठी अतिशय लाभदायक असतात. म्हणून तर लहानपणी मुलांनी जास्तीत जास्त मातीत खेळलं पाहिजे असे वैद्यकीय तज्ज्ञ देखील सांगतात. पण इतकंच नाही तर मातीच्या वस्तू वापरणं हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा लाभदायक ठरतं. पूर्वीच्या काळी मातीची भांडी वापरली जायची. लोक अन्न खाण्यापासून ते पाणी पिण्यापर्यंत सर्व कामांसाठी मातीची भांडी वापरत असत. सध्या मातीच्या भांड्यांची जागा धातू किंवा प्लास्टिकच्या वस्तूंनी घेतली आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की वास्तुशास्त्रात मातीच्या भांड्यांचे महत्त्व सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रामध्ये मातीपासून बनवलेल्या अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आल्या आहे, त्या जर तुम्ही घरात ठेवल्या तर तुम्ही भाग्यवान होऊ शकता. कोणत्या आहेत मग त्या वस्तू? चला जाणून घेऊया. त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो मातीच्या मूर्तींचा. घरातील मंदिरात नेहमी मातीच्या मूर्ती ठेवाव्यात असं म्हणतात. देवघरात किंवा घरात देवाची एखादी सुंदर रेखीव मातीची मूर्ती असेल तर ती मूर्ती घरातील नकारात्मकता शोषून घेईल आणि वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करेल. सहसा लोक पूजेच्या खोलीत धातूचे दिवे वापरतात, पण वास्तुशास्त्रानुसार मातीचा दिवा लावणे शुभ असते. असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते असं म्हणतात. ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी असतील अशा लोकांनी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेल घातलेला मातीचा दिवा प्रज्वलित करावा. त्यामुळे लाभ होतो. लहान मुलांना सुद्धा मातीच्या खेळण्या द्या. तसेच मोठ्यांनी देखील मातीच्या भांड्यात पैसे जमा केल्याने धनवृद्धी होते. दाम्पत्य जीवनात काही अडचणी असतील किंवा संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर कृष्णाच्या प्रतिमेसमोर मातीचा तेल घातलेला दिवा प्रज्वलित करावा. ज्यांच्या घरात मातीचा माठ वापरला जातो त्या घरात भरभराट होते असे म्हणतात. त्या घरावर चंद्र आणि बुध ग्रहांची अनुकूलता राहते. वास्तुशास्त्रानुसार मातीचा घडा उत्तर दिशेला असावा. घराच्या उत्तरेला पाण्याने भरलेला घडा ठेवावा. असे केल्याने तुमच्या घरात कधीच पैशांची चणचण भासणार नाही. मात्र या गोष्टींकडे लक्ष द्या की हे पात्र कधीही रिते राहणार नाही. त्यात कायम पाणी भरलेलं असावं. मंडळी, बागेसाठी देखील प्लास्टिक किंवा इतर कुंड्यांचा वापर न करता जास्तीत जास्त मातीच्या कुंड्यांचा वापर लाभदायक ठरतो. वास्तुशास्त्रानुसार मातीच्या कुंड्यांमध्ये लावलेली रोपं मुळं घट्ट धरतात आणि वेगाने फोफावतात. घरात कोणी सतत तणावग्रस्त असेल तर त्या व्यक्तीला मातीच्या कुंडीत लावलेल्या रोपाला रोज पाणी घालायला सांगा. हा उपाय अनेकांना परिणामकारक ठरतो. मंडळी, मातीच्या भांड्यांबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.